देवेंद्र फडणवीस केंद्रीय शिक्षण मंत्री होणार का? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आणि त्यानंतर थेट देवेंद्र फडणवीस तातडीनं दिल्लीला रवाना झाले. आता देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय चला जाणून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. दिल्लीतल्या जंतर मंतरवर गेल्या 37 दिवसांपासून सुरू असलेल्या नीट पेपर फुटीच्या विरोधातल्या आंदोलनाला मोठं यश मिळालंय. विद्यार्थ्यांच्या आणि सीजेपीच्या आंदोलनातल्या प्रमुख मागण्यांपैकी एक असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दा अखेर चर्चेच्या केंद्रस्थानी आला. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केला. या राजीनाम्यानंतर जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय. सीजेपीचे नेते अभिजित दिपके यांनीही या घडामोडीवर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झालेत. विशेष म्हणजे आज मुख्यमंत्री फडणवीस आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूर दौऱ्यावर होते. मात्र त्यानंतर ते थेट सोलापूरहून तातडीनं दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येते. सोबतच आज रात्री किंवा आता इव्हिनिंगला आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर येते. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. देवेंद्र फडणवीस दिल्लीला का गेले आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली जाणार का? सध्या या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी सुद्धा फडणवीस यांचा अचानक दिल्ली दौरा आणि त्याच वेळी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा यामुळे राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत असताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर केंद्रात एखादी मोठी जबाबदारी सोपवली जाणार का, की दिल्लीतील बैठकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठा बदल होणार? याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी कोणाकडे जाणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नवीन शिक्षण मंत्र्यांच्या बाबतीत अद्यापही कोणती अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं दिल्लीला बोलवण्यात आल्याची चर्चा सुरू झाल्यानं फडणवीस केंद्रात जाणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण या अगोदर सुद्धा आपण पाहिलं की फडणवीस आता केंद्रात जाणार अशा अनेक चर्चा सुरू होत्या. त्यामुळे जर फडणवीस यांच्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपवली गेली तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता सांगितली जाते. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा, अमित शहांसोबत होणारी त्यांची भेट आणि केंद्रीय मंत्रिमंडळातला संभाव्य बदल या सर्व घडामोडींमुळे दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आता देवेंद्र फडणवीस दिल्लीला नेमके कशासाठी गेले, त्यांच्यावर केंद्रात मोठी जबाबदारी सोपवली जाणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला आगामी काही तासांमध्ये स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र एक गोष्ट नक्की, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील राजकारणात मोठी खळबळ उडाली आणि देवेंद्र फडणवीसांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे या चर्चांना आणखीनच हवा मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, केंद्रात जाणार असं म्हटलं जात होतं आणि आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर तातडीनं ते दिल्लीला गेलेत. त्यामुळे खरंच त्यांची केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून वर्णी लागणार का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.